गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. गोव्यामधला आपला दुसरा दिवस आणि आज चालू आहे आम्ही फिरायला. तर गोव्यामध्ये काय काय फिरणार आम्ही ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमार्फत दाखवूच. तर चला आता आमच्यासोबत गोवा फिरायला. त्याआधी मी तुम्हाला दाखवेन आमच्या रूमची एक टूर. चला. इकडून एंट्री आहे आणि फर्स्ट फ्लोअरवर आमची इथे रूम आहे. तर ही एक रूम आहे, ती एक रूम आहे आम्हाला दिलेली आहे. ती एकदम म्हणजे मी बुक केलेली ती एकदम समोरचीच आहे. एंट्री केल्यानंतर अशी काही रूम आहे. त्याच्यामध्ये 2 चेअर, आपल्याला एक बेड, इथे क्लोसेट आणि इकडे फ्रीज आहे. हा आहे तो बाथरूम आहे. टेबल आहे, लाईट आहे, AC आणि TV व एकदम मोठ्यापैकी बऱ्यापैकी आपला बेड आहे मोठा. आणि इकडे विंडो आणि इकडे आहे बाल्कनी. बाल्कनीमधून बघितलं की असं काय घरांचाच नजारा आहे. पूर्ण घरच आहे. इकडे आता हा जो घर आहे पिवळा, त्याच्या राईटला गेला की बीच लागतो डायरेक्ट. ही बघा, ही गाडी घेतली आहे रेंटवर, रेड कलरची. आणि इकडे आहे जलपरी ब्ल्यू कलरची. रेड आणि ब्लू. तर आम्ही चाललो आहे आता. पहिला नाश्ता करू आणि मग त्याच्यानंतर मग जाऊ फिरायला. चला आधी नाश्ता करूया मग फिरूया. आम्ही दोघांनी पण मागवला आहे मसाला डोसा. काल रात्री जेवलो तिथेच, आज नाश्ता पण करायला आला. आता आम्ही पोचलो आहे मंगेश संस्थान, श्री मंगेश मंदिर. दुपारचे वाजले आता 12:15. भरपूर ऊन पडतं इकडे आता. हे बघा मंगेश मंदिराच्या आतमध्ये ते चपला काढाव्या लागतील आता. आणि हा त्याचा व्ह्यू बघा, असं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाव नाही आहे. बाहेरून जितकं दिसेल मी तितकं तुम्हाला दाखवेन. हे बघा, एक दीपमाळसारखी बिल्डिंग आहे. एक काय आहे आतमध्ये माहिती नाही. आणि हा आहे मंदिर. हर हर महादेव. शंकराचं मंदिर आहे.
बघा हा आहे मंदिर. आतमध्ये मस्त असं शिवशंकराची पिंड वगैरे आहे आणि मूर्ती पण आहे. तर मंदिराच्या समोरच खाली असं एक तलाव आहे. तिकडून आलो आम्ही. मंगेशी मंदिराच्या 4-5 मिनिटावर पुढे श्री महालसा संस्थान, हे पण एक मंदिरच आहे. इकडे पण माहिती नाही व्हिडिओग्राफी वगैरे आहे काय चालू. हे बघा पूर्ण धातूची दीपमाळ आहे असं वाटतंय. हे ग्रामपुरुषाचं देऊळ आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला श्री भगवती देवी. अंबे माते की जय. संहार भैरव. इकडे पण मागे एक तलाव आहे, बंदच आहे पण ते आता जाऊ देत नाही इकडे. श्री चतुष्षष्ठी योगिनी मंदिर. आणि त्याच्या पुढे काळ भैरव मंदिर. आणि पुढे आहे श्री दाढ. इथे रथ आहे देवाचा. हा बघा आजूबाजूचा मंदिराचा किती मोकळा परिसर आहे. हे मंदिर आणि त्याची मागची बाजू एकदम शांत. आता फक्त जरा ऊन जास्त पडत आहे, गरमी खूप. पावसात तर अजूनच मस्त वाटेल. किती मोठं असं मंदिर आहे बघा, लांब लचक.
आम्ही आत्ता पोचलो आहे शांतादुर्गा मंदिराच्या इथे. इकडची मंदिरं खूप मोठी मोठी आहेत आणि वरती कळस थोडा वेगळ्या प्रकारचा आहे इकडे घुमटासारखा. हे बघा पाण्याचं स्रोत इथे. शांतादुर्गा देवीचा फोटो पण लावला इथे आणि हा आहे त्याचा प्रवेशद्वार. खूप ऊन लागतं आहे. मंदिराच्या आतमध्ये इकडे कॅन्टीन आहे. इकडे पूर्ण अशी मोठमोठी देवळं आहेत, मंदिरं आहेत, पण प्रत्येक मंदिराच्या आतमध्ये त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे. आता मगाशी विचारलं तिकडच्या कॅन्टीनमध्ये तर 50 रुपयामध्ये तुम्हाला जेवण भेटणार या कॅन्टीनमध्ये आतमध्ये. हा समोर शांतादुर्गा देवीचं मंदिर आणि इथे यज्ञकुंड आहे आणि त्याच्या मागेच बघा कसं मस्तपैकी देवांचे प्रतिमा ठेवल्यात, मूर्त्या ठेवल्यात. आता बघूया आजूबाजूचा परिसर. मंदिराच्या बाहेरचं बघा, तिकडून आपण आता आलो खालून. या खाली बरोबर असं हे पाण्याचा साठा आहे. नारळाची मस्त झाड आहे, हवा सुटली आहे भरपूर. चला आता वाजले आहेत 2:30 वाजले आहेत. आता इथून पुन्हा जायचं आहे ओल्ड गोवाला. तिकडे आता काही चर्च वगैरे असेल तर ते दाखवेन तुम्हाला. हां आता वाजले आहेत 2:30 वाजले आहेत. आता जेवढी मोठी मोठी मंदिरं होती ती बघून झाली आहेत. आता पुन्हा आम्ही जातो आता ओल्ड गोव्याला. तिकडे काही चर्च वगैरे असेल तर ते दाखवेन. आम्ही स्वतःचे जास्त फोटो पण नाही काढलेत, इतकी गरमी आहे. उन्हामुळे नुसता घाम येतो आहे ना, खूप ऊन लागते. गाडी जरा पार्क केली की ती सीट पण गरम होते लगेच. हवा वगैरे लागते गाडीवर, पण ते ऊन इतकं आहे की भरपूरच ऊन लागतं. आता होईल थोड्या वेळाने कमी, 3च्या नंतर आता गरमी थोडी कमी होत आहे. योद्धा तयार होतोय बघा मागे लढाईला जायला, फुल कवच वगैरे घालून. हो योद्धा, उन्हापासून संरक्षण व्हायला. आणि जर स्कूटी घेतली असेल तर हेल्मेट नक्की वापरा, कारण कोणत्या पण कोपऱ्यावर अचानक पोलीस असतात. आणि तुमच्याकडे लायसन वगैरे असेल तर ठीक आहे, पण इकडे हेल्मेट कंपल्सरी आहे. तर हे पोलीस वगैरे ते हेल्मेट आपल्या टुरिस्ट गाडी दिसली काळी नंबर प्लेट
तर हेल्मेट कंपल्सरी बघतातच, तर हेल्मेट नक्की घाला इकडे आणि लायसनचा एक फोटो ठेवा मोबाईलमध्ये. बस एवढंच आहे.